गुरुजी सावधान, अन्यथा तुम्हाला घरभाड्याला मुकावं लागणार. मुख्यालय न राहता गुरुजींचा शासनाच्या तिजोरीला गंडा. शिक्षकांना मुख्यालय राहण्याचे वावडे. गुरुजींना कायद्याचा हिसका दाखवण्याची गरज. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी दर महिन्याला कोट्यावधी रुपयांचा निधी पगाराच्या रूपाने खर्च केला जात असताना शिक्षकांना पगाराच्या व्यतिरिक्त मुख्यालय राहण्यासाठी घरभाडे भत्ता दिला जातो. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मौजे किन्होळा येथील बहुतांश शिक्षकच मुख्यालय न राहता पैशांच्या जोरावर गावातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून ग्रामपंचायतीचे 2021चे जुने ठराव घेऊन नेमणुकीच्या ठिकाणी राहत असल्याचा बनाव केला जात असल्यामुळे किन्होळा तालुका चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख यांनी याबाबत तक्रार केली आहे. वास्तविक उर्दू शाळेतील मुख्याध्यापक हे उर्दू शाळेवर सन 2023ला रुजू झाले आहेत आणि त्या वर्षापासून आजपर्यंत ते मुख्याध्यापक बुलढाणा येथून ये जा करत आहेत. त्यांच्यासोबत अन्य शिक्षक हे देखील शाळेवर ये जा करत आहेत. गावात नकली घरभाडे तयार करून शासनाची दिशाभूल करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या शिक्षकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी आणि घरभाडे घेतलेली रक्कम त्या शिक्षकांकडून वसूल करण्यात यावी, अन्यथा पत्रकार फारुख शेख कोर्टात धाव घेणार. चिखली पंचायत समिती शिक्षण विभाग मुलांच्या गुणवत्तेसाठी आधार देण्याऐवजी कायद्याच्या पळवाटा शोधत उपाययोजना आखल्या जात असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे. शिक्षण विभागाकडून मुख्यालय न राहणाऱ्या शिक्षकांना घरभाडे व प्रवास खर्च देणे बंद केले जाणार असल्याच्या दरवर्षी वावड्या उठवून हा फतवा काढला जात असतो. आता मात्र पत्रकार फारुख शेख यांच्या तक्रारीमुळे खरंच शिक्षण विभाग खोटी माहिती देणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करणार का, असा सवाल फारुख शेख यांनी उपस्थित केलाय. दरवर्षी शिक्षण विभाग असा आदेश शिक्षकांना काढत असताना याबाबत प्रत्यक्ष कारवाई शिक्षकांवर केली जात नसल्यामुळे काही शिक्षक खोटे कागदपत्रांचा पुरावा देत शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून घरभाडे व प्रवास खर्च वसूल करत असून शासनाची फसवणूक करणाऱ्या गुरुजींवर कायद्याचा बडगा उगारण्याची आता फारुख शेख यांच्या तक्रारीमुळे गरज निर्माण झाली आहे. मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, शिक्षकांना वेळेत शाळेत उपस्थित राहता यावे, यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न असताना राज्य शासनाचा आदेशच बासनात गुंडाळणाऱ्या गुरुजींना कायद्याचा हिसका दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे. चिखली तालुक्यातील किन्होळा येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि काही शिक्षक मुख्यालय न राहता ग्रामपंचायतीच्या काही शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून खोटे पुरावे जोडून शासनाच्या निधीवर डल्ला मारताना दिसून येत आहेत. या खोट्या कागदपत्रांची तपासणी करून पडताळणी करण्याची मागणीही आता पत्रकार फारुख शेख यांनी एका तक्रारीद्वारे केली आहे. यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला असला तरी गुरुजी मात्र गाव पुढाऱ्यांना हाताशी धरून खोटे कागदपत्र शिक्षण विभागाला देऊन चोर तर चोर पुन्हा शिरजोर होत असल्याची भूमिका काही खोटे कागदपत्र सादर करणारे शिक्षक बजावताना दिसून येत असल्याचे समोर येत आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्टार TV 9 मुख्य संपादक फारुख शेख, किन्होळा, चिखली, बुलढाणा.